प्रसारण मी आज चिकाडी या गावामध्ये बऱ्याच लोकांना भेटतो आहे. माझा भेटण्याचा मूळ उद्देश असा आहे की या चिकाडी गावामध्ये आज बरेचसे वृद्ध लोक आहेत आणि त्यांना ते पेन्शन योजनेपासून बरेचसे आज दुर्लक्षित झालेले पेन्शन योजनेचा त्यांना पाहिजे असा लाभ होत नाही. काहींचे पेन्शन खाते बंद पडलेले आहे किंवा त्यांना जो सरकारी लाभ मिळायला पाहिजे तो मध्यंतर बंद झालेला आहे. त्या संदर्भात काही प्रश्न विचारण्यासाठी त्यांच्या गावी आलेलो आहोत. तर आपण आता प्रत्येकाला विचारतोय की त्यांना वृद्धाचे काही पैसे भेटत आहे का, कारण का काहींचे पैसे बंद झालेले दिसतात, काहींचे अनेक अडचणी आहेत. त्यांच्या त्या अडचणी प्रत्यक्ष ग्राउंड लेवलला काय आहे त्या सांगण्याचा किंवा त्यांच्याकडून ते काढण्याचा प्रयत्न करतो आहे. आपण नमस्कार, मी उत्तम चौधरी. मी आज तुमच्या गावात आलो आहे. मला प्रत्येकाला साधारणपणे सांगा तुमच्या काय अडचणी आहेत. बाबा पहिल्यांदा तुम्ही सांगा, तुमचं नाव सांगा, पुढे या, नाव सांगा, तुमची काय अडचण आहे, किती दिवस झाले, 1 वर्षापासून तुम्हाला अजिबात भेट नाही. तर अशा छोट्या मोठ्या खूप समस्या आहेत. म्हणजे त्यांना पूर्वी ते पैसे घेत होते, पण मध्यंतर काही कारणास्तव बंद झालेले आहे. आपण हाच प्रयत्न करतोय की असे खेड्यापाड्यातले अनेक लोक आहेत की त्यांच्या ज्या काही पेन्शन योजना आहेत त्या बंद पडलेल्या आहेत आणि म्हणून त्या स्पष्टपणे त्यांचं नेमकं खाली ग्राउंड लेवलला काय रिपोर्ट आहे तो घेण्यासाठीच आपण इथे आलेलो आहे. आपण या आजीला विचारू. आजी, तुमचं मला एक सांगा, तुमचं पेन्शन जो म्हाताऱ्या माणसाचं जे पेन्शन आहे तो तुम्हाला किती दिवसापासून चालू आहे का बंद आहे? किती दिवस झाले साधारण? तर एखाद्या वेळेस असं लक्षात येतं तर काही लोकांच्या कागदपत्रांच्या अडचणी असतील, काहींच्या बँकेच्या अडचणी असतील, कधी कधी सरोवर जांभ असल्याचं सांगितलं जातं. परंतु या खेड्यापाड्यातल्या लोकांना जर खऱ्या अर्थानं न्याय मिळायचा असेल, शासकीय तेव्हा तो आपण ही जनजागृती करत आहोत. आणि तुमचं काय नाव? खेड्यापाड्यात आलेले बरेचसे हे जे वृद्ध लोक आहेत अज्ञान असल्यामुळं किंवा तिथं अनेक अडचणींना सामोरं जात असताना ते खऱ्या अर्थानं त्यांच्या वृद्धवेतन योजनेपासून वंचित राहतात आणि म्हणूनच शासकीय पातळीवर याची ओरड झाली पाहिजे आणि ही म्हणजे शासकीय पातळीवर ही विवंचना दाखवण्याचा